माझ्या राजकीय मित्रमैत्रिणींना प्रेमाचा सल्ला. जगभरामध्ये क्रायसिस चालू असताना मोदीजींनी आपल्याला काही गोष्टी सांगितल्यात. त्यावरती तुमच्या पक्षाचा कोणीतरी नेते सांगतायत म्हणून आपण काहीतरी वेगळं करायचं म्हणून पटकन स्टँड अजिबात घेऊ नका. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांनी सुद्धा आत्ता प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही विधानं केलेली आहेत. सिमिलर टू व्हॉट मोदीजी हॅज सेड. The Strait of Hormuz has been closed for more than 2 months. The impact is being felt not just in higher prices, but also in tightening supply. And here in Asia, we are especially affected because of our high dependence on energy and other critical supplies from the Gulf. Even when the strait reopens, it will not be an immediate return to normal. In fact, the pressures are likely to intensify. Supply disruptions will persist and may worsen in the months ahead. Globally, inflation will rise. Some economies may well slip into recession. And Singapore will feel the impact directly. पटकन गडबडीत विरोधाभासी उपहासात्मक विनोदी विधान करू नका. ॲज अ ग्रेट स्पीकर म्हणून तुमच्या करिअरमध्ये बाधा आणू नका. आपल्याला कधीही विधान करताना फॅक्ट्स काय आहेत, ग्लोबली काय चाललंय हे बघून आपल्याला स्टेटमेंट द्यायचं आहे. आणि बाकी तुम्हाला माहिती आहे, सक्सेससाठी हार्डवर्क नाही तर लेवल अप.